नमस्कार. रोखोक क्लबमध्ये स्वागत. प्रेक्षको, मी डॉक्टर उदय निरगुडकर. रशिया आणि जर्मनी यामधली रेल्वे आणि सरकारी कार्यालय, चीनमधली विद्यापीठं, दक्षिण कोरियातले चित्रपट, जपानमधल्या कंपन्या, इंडोनेशियातले आणि ब्रिटनमधली मोठी मोठी हॉस्पिटल्स, स्पेनमधली टेलिकॉम इंडस्ट्री, ऑस्ट्रेलियातल्या छोट्या मोठ्या कंपन्या यांच्या सकट जगभरातल्या 100 देश जर एका क्षणात युद्धाच्या खाईत लोटले गेले तर स्टीव्ह स्पिलबर्गच्या चित्रपटाला शोभेल असा सायबर गुन्हेगारीतल्या एका थरारक युद्धाला शुक्रवारी सुरुवात झाली. या युद्धात एकही क्षेपणास्त्र डागलं गेलं नाही, एकही लढाऊ सायबर जेटनं उड्डाण केलं नाही, कुठेही ड्रोनचा हल्ला झाला नाही. पण तरी देखील 100हून अधिक देशांमध्ये युद्ध जारी होतं, युद्ध जारी आहे अशा स्वरूपाची इमर्जन्सी अलर्ट आजही लागू आहे. हे आहे 21व्या शतकातलं युद्ध. इथं गावाच्या गावं, शहराच्या शहरं पाणवठे बेचिराग करण्याची गरज नसते. उभी पिकं उद्ध्वस्त केली जात नाहीत. पांचजन्य म्हणजे शंख फुंकून युद्धाची ललकारी दिली जात नाही. तर एका सायबर क्लिकवर युद्धाला तोंड फुटतं. रॅन्समवेअर नावाचा खेळल्या जात असलेल्या या युद्धानं जगाला हादरा दिला. 100 देशातले संगणक आणि त्या संगणकातल्या प्रणाल्या, त्यात साठवलेली बहुमोल माहिती जणू खंडणीसाठी ओलीस धरण्याचं एक सुनियोजित षडयंत्र प्रत्यक्षात उतरवायला सुरुवात झाली आहे. या रॅन्समवेअर मागे आहे तरी कोण? एवढ्या मोठ्या प्रमाणात देशांच्या सीमा मोडीत काढत सायबर आणीबाणी निर्माण करण्याचा त्यांचा उद्देश तरी काय आहे? आणि इतक्या कमी वेळात हा युद्ध ज्वर संपूर्ण जगात पसरला तरी कसा? या सायबर खंडणीखोरांना तोंड देण्याची आमची तयारी आहे का? आमची संगणक यंत्रणा या सायबर गुन्हेगारांसमोर दुबळी ठरते का? कसा परतवून लावता येईल या रॅन्समवेअरचा सायबर हल्ला? एकीकडे आपण डिजिटल इंडियाची स्वप्न पाहतोय, तर दुसरीकडे भारतावर जर असे सायबर हल्ले होणार असतील तर याचे परिणाम काय होणार? ऑनलाईन शॉपिंग, डिजिटल पेमेंट, ATM हे सगळं आमच्या आता जीवनाचा भाग झालाय. मग हे सगळं सुरक्षित आहे का? की आमचा आधार कार्डचा डेटा, बँकेमधला पैसा खरोखरच सुरक्षित आहे का? तुमच्या आमच्या घरातल्या संगणकमधला, मोबाईलमधला डेटा चोरून तो परत मिळवण्यासाठी आमच्याचकडे जर खंडणी मागितली गेली तर मग या सायबर गुन्हेगारांचा बंदोबस्त करायचा तरी कसा? चला, यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास कार्यक्रमात खंडणीचा सायबर अवतार. खंडणीचा सायबर अवतार. सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक छोटासा रिपोर्ट. 1939 ते 1945 दुसरं महायुद्ध, 72 लाख बळी. 1914 ते 1918 पहिलं महायुद्ध, 65 लाख बळी. की जीवितहानी, अत्यंत घातक शस्त्र, त्यामुळे होणारं मालमत्तेचं कधीही भरून न येणारं नुकसान, या सगळ्याच गोष्टी ओघानं आल्याच. पण काळ बदलला, शतक बदललं, युद्धाचे प्रकारही बदलले. अफगाणिस्तान युद्धात अमेरिकेनं ड्रोनचा वापर करून अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. ड्रोनच्या मदतीनं आपल्या रक्ताचा एकही थेंब न सांडता शत्रूला जास्तीत जास्त हानी पोहोचवता येते. तरी रक्तपात, मालमत्तेचं अपरिमित नुकसान या गोष्टी असतातच. तंत्रज्ञानामुळे जगाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात काहीही करणं शक्य झालंय. पण विज्ञानाचं एक वरदान तुमच्या आमच्या सामान्य जीवनाला कसं जबरदस्त धक्का देऊ शकतं, याचा अनुभव आपण गेल्या काही दिवसात पाहतोय. वॉनक्राय नावाच्या एका रॅन्समवेअरनं अचानक सगळ्या जगाला हतबल करून टाकलंय. जगाच्या पाठीवरच्या जवळपास सगळ्या खंडातल्या किमान शुक्रवारी संध्याकाळी अचानक वॉनक्राय रॅन्समवेअरनं हल्ला झाला. सुरुवातीच्या काही मिनिटातच जवळपास 2 लाख कम्प्युटर्स सर्व्हरचं काम बंद पडलं. नेमकं झालं काय? जवळपास 6 महिन्यांपूर्वी अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी अर्थात NSA मधून काही माहितीच्या फाईल्स चोरीला गेल्या. त्यापैकीच एक प्रोग्राम हा अमेरिकन सुरक्षा एजन्सीनं दुसऱ्या देशांवर सायबर हल्ला करण्यासाठीच तयार केला होता.
आता प्रोग्राम चोरीला गेल्यावर तातडीनं सर्व मोठ्या सॉफ्टवेअर कंपन्यांना अलर्ट करण्यात आला. सर्व ऑपरेटिंग सिस्टम्सनी त्यासाठी उत्तरही शोधली. मायक्रोसॉफ्टच्या नव्या ऑपरेटिंग सिस्टममध्ये चोरीला गेलेल्या व्हायरससाठी उपायही देण्यात आला. पण त्याच दरम्यान विंडोज XP आणि 2003ला तांत्रिक सपोर्ट थांबवला. त्यामुळे XP आणि 2003 वर अवलंबून सिस्टमना धोका निर्माण झाला. ATM वर परिणाम होतोय कारण विंडोज XP असल्या कारणाने आपण त्याला अपग्रेड आणि अपडेट करूच शकत नाही आहोत. आपल्याला डायरेक्ट त्याला नवीन ऑपरेटिंग सिस्टम किंवा नवीन ATM ची प्रणाली आणणं गरजेचं आहे. म्हणून तिथे जास्त परिणाम होऊ शकतो. या रॅन्समवेअरमुळे आफ्रिका सोडत्या सगळ्या जगात हाहाकार उडाला. ब्रिटनमध्ये रुग्णसेवेवर सर्वाधिक परिणाम झाला. सारं काही ठप्प झालं. हा व्हायरस किंवा मालवेअर जितकं वेगानं पसरलं तितक्याच वेगानं नियंत्रणातही आलं. हमने एक बॉटनेट क्लीनिंग सिस्टम बनाया है जिसके अनुसार अगर आपके यहाँ कोई मालवेयर आ जाए तो तुरंत में आप उसको क्लीन कर सकते हैं रिपोर्ट करके. इसके अलावा साइबर ट्रेनिंग, साइबर ड्रिल, हर जगह साइबर ऑडिटर हो, ये सब हमारी तैयारी चल रही है. तंत्रज्ञान हे जसं माणसाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक बनत गेलं तसंच माणसांमधल्याच काही विकृतांनी त्याचा वापर भल्यासाठी करणं सोडून दिलं. तंत्रज्ञानाचा वापर समाजहिता इतकाच अहितासाठीही होऊ लागला. त्यातूनच असे व्हायरस, मालवेअर्स, रॅन्समवेअर्स जन्माला येतात आणि अशा विकृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जोपर्यंत ही मानसिकता कमी होणार नाही तोवर या आणि अशा अनेक सायबर हल्ल्यांना साऱ्या जगाला कायम तयार राहावं लागणार आहे. सागर कुलकर्णी, दिनेश दुखंडीसोबत ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. खंडणीचा सायबर अवतार या विषयावरचा हा रिपोर्ट पडपाला तर त्याची चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केले. आपल्या सोबत आहेत तंत्रज्ञानाचा ओव्हरलोड या पुस्तकाचे लेखक आणि IT तज्ज्ञ अतुल कहाते. अतुल कहाते आपल्या बरोबर. अतुल कहाते, आपलं स्वागत. आपल्या बरोबर आहेत सायबर तज्ज्ञ, पोलीस प्रबोधिनी, नाशिकहून विकास नाईक. विकास नाईक, आपलंही स्वागत. आपल्या बरोबर आहेत अनय जोगळेकर, समाज माध्यमांचे अभ्यासक. अनय जोगळेकर, अनयजी आपलं स्वागत. आणि स्टुडिओमध्ये माझ्या बरोबर आहेत अक्षय जोशी, IT तज्ज्ञ अक्षय जोशी. आणि काही क्षणातच आपल्या सोबत असतील प्रशांत माळी. आपण सुरुवात करूया अनय जोगळेकर यांच्यापासून. अनय जोगळेकर, हा रॅन्समवेअर म्हणजे की एका व्यक्तीचं एका दिवसाचं काम नाही. ज्या प्रकारे याचा युद्धज्वर काही क्षणात पसरला ते लक्षात घेता इट्स नॉट अ हँडीवर्क ऑफ वन पर्सन ॲट 1 मिनिट. हे गेले अनेक महिने चालू असणार. मग यामागे नेमकं आहे कोण आणि त्यांचा उद्देश काय? त्यांचा उद्देश NHS का मायक्रोसॉफ्ट? मला असं वाटतं की अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी NSA मधनं हे व्हायरस किंवा त्याच्या मागचा जो विचार आहे, त्याच्या मागचं जे ज्ञान आहे ते तयार केलं गेलं. आणि ही पहिली घटना नाही. याच्या आधीही त्या संघटनेतनं अशा प्रकारची माहिती चोरी झालेली आहे. आणि ती चोरी झाल्यावर काही एका समाजकंटकांनी किंवा त्या माहितीची ताकद, त्या व्हायरसची ताकद ज्यांच्या लक्षात आली त्यांनी त्याचा वापर चुकीच्या गोष्टींसाठी केला. तर एका आजच्या घडीला याचं उदाहरण द्यायचं झालं तर पाकिस्तानकडे जे अण्वस्त्र आहेत ते अण्वस्त्र समजा अतिरेक्यांनी चोरी केली आणि समजा कुठल्या तरी देशाविरुद्ध किंवा कुठल्या तरी शहरांवर त्याचा मारा केला तर जी परिस्थिती उद्भवेल त्याचं एक छोटं प्रात्यक्षिक आज आपल्याला दिसून आलं. तर मी असं म्हणणार नाही की याच्या मागे अमेरिकाची NSA जबाबदार आहे, पण कुठेतरी NSAची बेफिक्री आहे. आपल्याकडची जी एक तर अशा प्रकारच्या गोष्टी तयार करणं, कारण आता आपण सगळ्यांनी मान्य केलं की याच्या पुढचं युद्ध हे सायबर युद्ध असणार आहे. आणि दुसरं म्हणजे ज्या गोष्टी आपण तयार करतो ते कोणीही सहज हे करू. मागे एडवर्ड स्नोडनच्या बाबतीतही असंच झालं होतं. सगळ्या अतिशय गोपनीय फाईल त्यांनी चोरीला गेल्या होत्या. तर त्याच्या मागचा हा जो प्रकार आहे हा अतिशय धोकादायक आहे. कारण काल परवापर्यंत आपले एकमेकांना संगणक जोडलेले असायचे, पण आज आपले मोबाईल, लॅपटॉप, याच्या पुढे एअर कंडिशनर, रेफ्रिजरेटर आणि भविष्यात म्हणजे वाहनं रस्त्यावर धावणारी ट्रान्सपोर्ट सिस्टीम, हॉस्पिटलचा हेल्थकेअर डेटा यापासून ते आपला आधार कार्डचा डेटा, या सगळ्या गोष्टी एकमेकांना कनेक्टेड असणार आहेत. आणि ही माहिती जर अशा लोकांच्या हाती पडली किंवा त्या ह्याच्यात तर सगळ्या जगात अनागोंदी माजू शकेल. अतुल कहाते, 100हून अधिक देश केवळ एका दिवसाच्या नोटीसमध्ये, नोटीस नाहीच, केवळ एका दिवसाच्या 24 तासाच्या काळात असे युद्धाच्या खाईत लोटले जातात. म्हणजे याचा अर्थ रॅन्समवेअर हे आमच्या अँटीव्हायरसपेक्षा, त्याला रोखू शकणाऱ्या कुठल्याही प्रणालीपेक्षा जास्त शक्तिशाली आणि जास्त सुनियोजित आहेत. काय सांगाल?
मला असं वाटतं की हा खरं म्हणजे एकूणच चोर पोलिसांचा खेळ आहे. आत्ताचा हा पहिला प्रसंग जसा नाही आहे तसा हा शेवटचाही असणार नाही. म्हणजेच अशा प्रकारचे हल्ले हे सातत्याने होत राहणार. या हल्ल्याला इतकी प्रसिद्धी मिळण्याचं कारण म्हणजे अर्थातच त्याचं स्वरूप खूप मोठं आहे. म्हणजे सातत्याने नवनवे व्हायरसेस लिहिले जातात, त्यांच्यावर उपाययोजना केल्या जातात. रॅन्समवेअरसुद्धा आत्तापर्यंत पहिल्यांदाच आलेलं असं नाही आहे. आपल्याला आठवत असेल की गेल्या वर्षी आपल्या मंत्रालयामध्येच रॅन्समवेअर आलं होतं आणि त्यामुळे अतिशय महत्त्वाच्या फाईल्स ॲक्सेस होत नव्हत्या. याशिवायही अनेक कंपन्यांवर आत्तापर्यंत रॅन्समवेअरचे हल्ले झालेले आहेत. तर हा आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा आणि अनेक देशांवर एकाच वेळी झालेला हल्ला असल्यामुळे त्याचं स्वरूप जरा जास्त गंभीर आहे. पण मला या संदर्भात असं सांगावंसं वाटतं की मुळात NSAचा जो उल्लेख झाला मगाशी, तर NSAनी हे प्रकार खूप पूर्वीपासून केलेले आहेत. म्हणजे एक आवर्जून सांगण्यासारखी गोष्ट इथे मला अशी वाटते की माहिती सुरक्षित करण्यासाठी मुळात म्हणजे आपण समजा आपल्या संगणकावरून कुठे ऑनलाईन शॉपिंग करत असू किंवा ऑनलाईन बँकिंग करत असू, तर ही मधली सगळी जी माहिती प्रसारित होते ती सुरक्षित करण्यासाठी संगणकांमध्ये जी यंत्रणा वापरली जाते त्यातली एक अतिशय प्रसिद्ध यंत्रणा, त्याला डेटा एन्क्रिप्शन स्टँडर्ड किंवा DES असं म्हणतात. आणि आत्तापर्यंत NSAवर इतके आरोप झालेले आहेत की ही DES ही जी माहिती सुरक्षित करण्यासाठीची यंत्रणा आहे, तर त्यामध्ये NSAनी मुद्दाम काही लूपहोल्स ठेवलेले आहेत. आणि ते लूपहोल्स अशासाठी ठेवलेले आहेत की उद्या काही वर्षांनी समजा एक जुन्या संभाषणातला किंवा एकूण कम्युनिकेशनमधला NSAला काही संशय आला आणि ती माहिती NSAला उघडून बघावीशी वाटली, तर NSAला ती सहजपणे करता येईल अशा प्रकारची सोय NSAनी या DESमध्ये करून ठेवलेली आहे. आणि आपण अतिशय आनंदाने ही DES प्रणाली वापरत असतो निर्धोकपणे, आणि प्रत्यक्षात NSA केव्हाही त्यातली माहिती मिळवू शकते. अशा प्रकारचे असंख्य आरोप NSAवर सातत्याने होत असतात. आणि यामुळे अशा प्रकारच्या ऑपरेटिंग सिस्टम्स लिहिणाऱ्या कंपन्या, उदाहरणार्थ मायक्रोसॉफ्ट आणि NSA, हे एकत्र येऊन कित्येकदा हे अशा प्रकारचे हल्ले व्हावेत यासाठीची परिस्थिती निर्माण करतात असे सुद्धा आरोप केले जातात. तर त्यामुळे हे प्रकरण एकूण तसं गंभीर आहे. हा हल्ला हे त्याचं एक स्वरूप आहे. अतुल काते, हे गंभीर आहे, यापेक्षा सुद्धा हे या देशातल्या दहशतवाद्यांसाठी प्रचंड मोठी संधी असू शकते अशा प्रकारची भीती देखील वर्तवली जाते आहे. आपल्यासोबत विकास नाईक आहेत. विकास नाईक, एकीकडे आम्ही डिजिटल इंडियानी गरिबातल्या गरीब माणसाच्या खिशात सुद्धा क्रेडिट कार्ड दिलं, अगदी त्याला अंगठ्यावर सुद्धा आता आम्ही ऑपरेट करायला लावतोय. खिशात पैसे नाहीत परंतु सायबर विश्वामध्ये असलेल्या पैशामधून, क्लाउड कम्प्युटिंगमधून तो आता ऑपरेट करतोय. एकीकडे ही अत्यंत चांगली गोष्ट आहे, परंतु त्याच वेळेला डिजिटल इंडियाची स्वप्न दाखवताना आमचा डेटा सुरक्षित आहे की नाही हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येतोय. सुरक्षेची फारशी तरतूद न करताच आम्ही या प्रकरणाकडे वळलो का? कारण आज ब्रिटन सुरक्षित नाही, चीन सुरक्षित नाही, रशिया सुरक्षित नाही, ऑस्ट्रेलिया सुरक्षित नाही, जपानमध्ये प्रॉब्लेम चालू आहेत या सगळ्या सायबर अटॅकमुळे. काय सांगाल तुम्ही? मी असं सांगेल की ओव्हरऑल रॅन्समवेअर हे जे आहे हे कंटणीचा एक प्रकार आहे, डिजिटल कंटणीचा. आणि जसं तुम्ही सांगितलं, कोणी सुरक्षित नाही आहे. म्हणजे कुठे ना कुठे आपली कमतरता दिसून येते. आपला काही उपाय जेवढा आपण प्रयोगावर नाही आहे, जरी आम्ही लाखो रुपये खर्च करतोय सिक्युरिटीवरती, अँटीव्हायरस, फायरवॉल, एवढे यंत्रणा आहेत बाजारात, नाना प्रकारचे कंपनी ते सुविधा देत आहेत, त्याचं प्रॉपर कॉस्ट पण लावत आहेत. पण जर तुम्ही बघितलं, हे सगळं हँडल करणारा एक व्यक्तीच असतो. तो किती तज्ज्ञ आहे त्याच्यात आणि त्याच्या तज्ज्ञत्वाचा किती वापर तो करतो हे सगळं संरक्षणासाठी, हे फार मोठा एक प्रश्नचिन्ह आज उभा राहिलेला आहे. रॅन्समवेअर जर तुम्ही बघितलं, फेब्रुवारीमध्ये लॉस एंजलिसचा एका हॉस्पिटलला अटॅक झाला होता. आणि आता आम्ही असं नाही म्हणू शकत की फक्त अटॅक आहे, पण मोठ्या प्रमाणात जर नुकसान कोणाला झालं तर ब्रिटन, कारण त्याचा मेडिकल डेटा आता मोठा फिक्समध्ये आलेला आहे. तर रॅन्समवेअर हे एक सायबर टेररिझमचं एक वेपन झालेलं आहे आजच्या दिवसात, असं म्हणायला काय हरकत नाही. आणि मायक्रोसॉफ्टनी ज्या क्षणी फेब्रुवारीमध्ये हे अटॅक डिस्कवर झाला आणि NSAने त्यांना वॉर्न केला, मार्च महिन्यातच त्यांनी त्याचा पॅच केलेला आहे. पॅच आणूनसुद्धा आपल्या लोकांनी, सगळे जे एक्सपर्ट्स आहेत, त्यांनी पॅचिंग कॅरी आऊट केलं नाही.
ज्या ऑपरेटिंग सिस्टमवरती. हे नेग्लिजन्स आहे. हे नेग्लिजन्सचा फार मोठा एक्झाम्पल आहे नाईक, की आपण सिक्युरिटीवरती बरेच चर्चा करतो, सिक्युरिटीवरती मोठमोठे दोन महत्वाचे मुद्दे आहेत. दोन महत्वाचे मुद्दे आहेत. या एकीकडे आमचे न्यूक्लिअर रिॲक्टर सुद्धा एक प्रकारे सॉफ्टवेअर प्रणालीच्या आदेशावर अवलंबून असतात. दुसरीकडे माझी माहिती करेक्ट आहे की नाही सांगा, जवळपास 60% ATMs हे ज्या संगणक प्रणालीवर चालतात ती संगणक प्रणाली सध्या या अटॅकच्या खाली आहे. असं असताना हा अक्षम्य गुन्हा आहे. याचं कारण कोणत्याही स्वरूपाचा कायदा आमचा या सायबर विश्वाला नाही. काय सांगाल विकास नाईक? कायद्याला नाही म्हणायला, एक इकडे फार मोठा लॅक्युना असा आहे की सुरुवातीलाच एक तुम्ही सांगितलं की 60% ऑफ हे जे तुम्ही फिगर सांगितलं ते खरं आहे की 60% ऑफ ATM सगळे XPवर चालून आहे. आणि हे मी मानायला तयार नाही की कुठलंही मशीन रेग्युलर मेंटेनन्सचा पलीकडे आहे. हे मी मानायला तयार नाही. कारण जर तुम्हाला माहिती आहे की ते मशीन आहे, त्याला अपग्रेडेशन सिस्टम लागतं, तर ते अपग्रेड करण्याची जबाबदारी आणि त्याची प्रोव्हिजनिंग करायलाच पाहिजे. कुठल्याही बँकांनी किंवा कुठल्याही रेग्युलेटर ऑथॉरिटीनी ते करत आहे की नाही त्याची चाचणी करायलाच पाहिजे. जर ते झालेलं नाही आहे आणि आपणच स्वतः केअरलेसली राहिलेलो आहे तर हे असले काही होणं फार संभव आहे. केअरलेसली राहिलो याचं कारण कारण जर कोणी म्हणतंय चोरी होतोय या रीतीने होतंय तरी आपण नाही बरोबर. पण हे जे आपण या सगळ्याच्या बाबतीत अत्यंत निष्काळजी राहिलो, अक्षय जोशी, याचं एकमेव कारण म्हणजे रॅन्समवेअरचा धोका आमच्या न्यूक्लिअर रिॲक्टरपासून आमच्या ATM पर्यंत, आमच्या हॉस्पिटलपासून ते आमच्या मनोरंजनापर्यंत, आमच्या सरकारी कामकाजामध्ये सुद्धा येऊ शकतो, याची जाणीव आम्हाला नव्हती. ॲब्सोल्युटली तुम्ही म्हणताय ते एकदम बरोबर आहे. आजकाल कसं असतं की सगळे म्हणतात हे ॲक्च्युली आपल्याला थ्रेट दिसत नाही डोळ्यासमोर. सो सगळ्यांच्या मनात कसं येतं की मला युद्धाला कसं असतं, बॉम्ब फुटतो, रक्त वाहतं, शेतं खलास होतात, पाणवठे खलास होतात, असं काही इकडे होत नाही, ह्याच्यामध्ये दिसत नाही. म्हणून आपण काय म्हणतो, हे मला होईल का, मला नाही वाटत मला होईल, आपण ह्याच्यावरती एक्स्ट्रा खर्च करायला लागतोय, नको करूया. सो हा एक रिॲक्टिव्ह मेकॅनिझम आपण आजकाल वापरत होतो. तर हे झाल्यामुळे आता हे जगभर झाल्यामुळे लोक आता हळूहळू प्रोॲक्टिव्ह होत आहेत की हे आता मला झालं तर ह्याच्यासाठी मी काय काय केलं पाहिजे. रॅन्समवेअरचा हा हल्ला, हा अक्षय जोशी, हा एक प्रकारे वेकअप कॉल आपल्याला म्हणता येईल किंवा एक अलार्म सिस्टीम वाजलेली आहे की जर आता तुम्ही तयार नसाल तर तुमचं घर, तुमची संपत्ती, तुमच्या देशातली सगळी बुद्धिसंपदा आणि तुमची माहिती हे सगळं उद्ध्वस्त होऊ शकतं. ॲब्सोल्युटली मी याला एक ब्लेसिंग इन डिस्गाईज म्हणेन. कारण ह्याच्यामध्ये त्यांनी किती $300 to $600 हे डिक्रिप्ट करण्यासाठी मागितले, विच इज अ व्हेरी स्मॉल अमाऊंट जेवढा डॅमेज झालाय त्याच्यासमोर. हे म्हणजे रस्त्यात तुम्ही अनोळखी रस्त्यावर आहात, अंधाराची वेळ आहे आणि समोर देऊन चाकू घेऊन 2 लोक येतात, पिस्तूल घेऊन लोक येतात, तुमच्या डोक्यावर बंदूक ठेवतात आणि सांगतात पाकिट असतील तेवढे पैसे दे. तसंच तुमच्या कॉम्प्युटरला हॅक केलं जातं, त्या कॉम्प्युटरला बधीर किंवा शिथिल केलं जातं, तुम्हाला त्याची काही कल्पना नसते आणि कॉम्प्युटरवर एक स्क्रीन येतो, एक त्याच्यावर न्यूज येते की इकडे तुम्ही पैसे ट्रान्सफर करा. म्हणजेच ही एक प्रकारे सायबर विश्वातली दरोडेखोरी आहे. काय सांगा? प्रश्नच येत नाही. म्हणूनच याचं नाव रॅन्समवेअर असं आहे. जसं नॉर्मल लाईफमध्ये कोणाला किडनॅप करून रॅन्सम मागतात, तसं तुमच्या कॉम्प्युटरचा पूर्ण डेटा एन्क्रिप्ट करून तुमच्याकडून ते रॅन्सम मागणार आहेत. सो इट इज ॲब्सोल्युटली द सेम. विकास नाईक, आपल्या पोलीस डिपार्टमेंटच्या सायबर विभागाशी आपला अत्यंत जवळचा संबंध आहे. आपला सायबर क्राईम विभाग हा कितपत सुरक्षित आहे? कारण त्याच्यात अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाची माहिती असते, किंवा माहितीचा सतत ओघ असतो. त्या माहितीवर अनेक प्रक्रिया केल्या जातात, त्याच्यातनं काही निष्कर्ष काढले जातात. अत्यंत महत्त्वाचं असं एक खातं आहे. ते खातं कितपत सुरक्षित आहे अशा प्रकारच्या अटॅकपासून? हे फारच टू द पॉईंट क्वेश्चन आहे. बट जेवढं मला माहिती आहे, जेवढे सायबर सेल्स मी प्रत्यक्षात बघून आहे, तिथे सगळीकडे जे सिस्टम्स घेतलेले आम्ही सगळं लीगल सिस्टमच घेतलं, तर पायरसीचा चान्स नाही आहे. आणि आउटडेटेड सिस्टम्स भरपूर ठिकाणी बाद केलेलं आहे. तर त्यामुळे पॅचिंग किती होतं ते माहीत नाही, पण आयसोलेटेड सिस्टम असल्यामुळे थोडाफार आम्ही सुरक्षित आहोत असं म्हणायला काय हरकत विकास नाईक, कारण सगळेच आम्ही नेटवर्क कम्प्युटर नाही वापरत आहोत. 1-2 कम्प्युटर्स इंटरनेटशी जुळलेले असतात. पण विकास नाईक, मुद्दा असा आहे की 1-2 कॉम्प्युटर नेटवर्कमध्ये असतात, बाकीचे कनेक्टेड नाही आहेत.
तेवढा सुद्धा डेटा घालवणं आपल्याला परवडणार नाही. हे मी तुम्हाला का विचारतोय, कारण आमच्याकडे कम्प्युटर मेंटेनन्सच्या करता बजेट प्रोव्हिजन केलेली असते. प्रत्येक वर्षामध्ये वाढत जाणारी ती 5-10% रक्कमची बजेट आम्ही करतो. परंतु अँटीव्हायरस सिक्युरिटी प्रोग्रॅम याच्यासाठी आमच्याकडे फारसं बजेट केलेलं नसतं. माझा एक पॉइंटेड स्पेसिफिक क्वेश्चन आहे तुम्हाला. पोलीस खात्यामध्ये सायबर विभागात अशा प्रकारचं अँटीव्हायरस सिक्युरिटी प्रोग्राम खरेदी करायचं दरवर्षीचं बजेट आहे का, आणि असेल तर कितीच आहे? बजेट सगळे पोलीस खात्यात असं नाही, सगळे गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनमध्ये जेवढे पीसीस आहे त्याला अँटीव्हायरसचं हे आहे, प्रोव्हिजनिंग आहे. आणि असं सेपरेट बजेट नाही, हे ओव्हरऑल मेंटेनन्स बजेटमधूनच आम्ही एक्स्ट्रॅक्ट करून घेतो. असं वेगळं काही सिक्युरिटीसाठी असं स्पेसिफिकली काही बजेट असं सँक्शन नाही आहे अजूनपर्यंत तरी कुठल्याही गव्हर्नमेंट ह्याच्यामध्ये माझ्या मते. पण असं तुम्हाला अशा करता विचारतोय की आम्हाला जे मेंटेनन्सचा पैसे मिळतं त्याच्यातनंच आम्ही त्याच्यात ॲडजस्ट करून माझ्या इंग्लंडमधल्या अनेक कन्सल्टिंग फर्मच्या सीईओशी आज मी बोललो तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आमच्याकडे अशा प्रकारे व्हायरस जर घुसला आणि त्यांनी जर आमच्याकडे पैसे मागितले तर ते पैसे देण्याकरता म्हणून काही रक्कम आम्ही राखीव ठेवलेली असते, ती बजेटमध्ये केलेली असते. त्यातूनच तर खरा सवाल निर्माण होतोय की हे सगळं जे चालू आहे त्यात महत्त्वाचं काय, गोपनीयता की सुरक्षितता? चर्चा करूया का ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. आपण पाहताय खंडणीचा सायबर अवतार. खंडणीचा सायबर अवतार या विषयावरची रंगलेली चर्चा आपण पाहता. आपल्या सोबत अतुल कहाते, विकास नाईक, अक्षय जोशी आणि अनय जोगळेकर आहेत. आणि आत्ता या सेगमेंटमध्ये आपल्या सोबत येत आहेत सायबर गुन्ह्यांचे कायदेतज्ञ ॲडव्होकेट प्रशांत माळी. हे देखील अलिबागहून आपल्या बरोबर या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. प्रेक्षको, गाय, तूरडाळ, तलाक, अनधिकृत फेरीवाले, आरक्षण हे विषय तुमच्या आमच्या आयुष्यात आपल्याला जेवढे महत्त्वाचे वाटतात तेवढेच किंवा त्याच्यापेक्षा या क्षणाला सर्वात जास्त महत्त्वाचा कुठला विषय असेल तर तो आमच्या सायबर विश्वावर, म्हणजेच आमच्या ATMवर, आमच्या न्यूक्लिअर रिॲक्टर्सवर, आमच्या गव्हर्नन्सवर, आमच्या हॉस्पिटलमधल्या डेटावर, आमच्या आधार कार्डावर हल्ला होतोय का, या प्रश्नाची सांगोपांग चर्चा करणं. आणि तोच तर मुद्दा आत्ता घेऊन आपण पुन्हा एकदा जाऊया अनय जोगळेकर यांच्याकडे. अनय जोगळेकर, आधार कार्डाच्या बिलावर 2016 साली चर्चा चालली होती आपल्याकडे, की त्याच्या आधी होती, माफ करा. त्या चर्चेच्या वेळेला नागरिकांवर नजर ठेवण्याकरता हे होतंय का, कारण नागरिकांचा सगळा डेटा ज्या ठिकाणी स्टोअर केलेला आहे ती जागा सुरक्षित आहे का, चर्चेची आठवण होते. पुन्हा त्या चर्चेतले मुद्दे आता ऐरणीवर येत आहेत, सुरक्षिततेचे, गोपनीयतेचे. काय सांगाल अनय? मला असं वाटतं की सुरक्षिततेचा मुद्दा कायमच ऐरणीवर होता आणि जेव्हा सायबर सिक्युरिटीची आपण गोष्ट करतो तेव्हाच त्याचं सुरक्षेला असलेलं आव्हान हा अतिशय त्याच्या महत्त्वाचा विषय आहे. पण थोडासा मी विषयाला बगल देऊन असंही म्हणू इच्छितो की जो काही धोका आहे त्याचा आपण त्या योग्य त्या पर्स्पेक्टिव्हनी भीती बाळगली पाहिजे. एकच गोष्ट मी सांगेन, जगात 100 कोटीहून जास्त विंडोजच्या संगणक प्रणाली आहेत आणि त्यातल्या फक्त 2 लाख प्रणालींवर हल्ला झाला आहे. म्हणजे तो लगेच पसरू शकतो आणि तो खूप मोठं स्वरूप धारण करू शकतो. पण आत्ताच्या घडीला 0.02% एवढ्याच सिस्टीम्सवर हल्ला झालेला आहे आणि आपण सगळेजण पॅनिक झालोय. म्हणजे तानाजी सिंहगडावर पडल्यावर सगळे मावळे जसे पळायला लागले तसे सगळे पळा 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 असं हे करण्यात काही आत्ता तरी अर्थ नाहीये. हे जर आत्ताचा जो हल्ला होता खास करून विंडोज XP आणि 2003 म्हणजे हे तसे आउटडेटेड झालेले आहेत, त्याच्यावर हल्ला झालेला होता. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आत्ता आपण लगेच आधार आणि न्यूक्लिअर रिॲक्टर बद्दल चर्चा करणं योग्य होणार नाही. याचं कारण असं आहे, काल संध्याकाळपासून किंवा खरं तर परवापासून व्हॉट्सअपवर मेसेज फिरायला लागले की असा सायबर हल्ला होतोय, आता उद्यापासून इंटरनेट वापरू नका, हे डिस्कनेक्ट करून टाका, शॉपिंग करू नका. म्हणजे एकाने तुम्ही इंटरनेट वापरलं नाही तर होणारं जे नुकसान आहे देशाच्या अर्थव्यवस्थेला ते खरं तर आणखीन मोठं आहे.
आता हा कार्यक्रम चालू असताना मला एक मोबाईलवर मेसेज आला, एक डान्स ऑफ हिलरी म्हणून मोबाईल व्हायरस आलाय, आता काही मोबाईल फाईल डाउनलोड करू नका. असं जर आपण भीती पाठी जर सगळं जर हे करत राहिलो आणि ते जो काही धोका आहे नक्कीच आहे, पण त्या धोक्याची योग्य असेसमेंट करणं आणि त्याच्यावर योग्य उपचार करणं हा माझ्या मते दोन गोष्टी योग्य मार्ग आहे. किंवा रिएक्टर असेल हे अतिशय महत्वाचं आहे. काही गोष्टींवर या ठिकाणी काही गोष्टींवर माझा मतभेद अशा करताय की 2020 साली माणसांपेक्षा सुद्धा ऑनलाईन डिव्हायसेस ज्याच्यातनं आपण ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करतो त्यांची संख्या कित्येक पटीनं जास्त असणार आहे. केवळ दुप्पट तिप्पट नाही, माझ्या आत्ताच्या अंदाजाप्रमाणे जो रिपोर्ट मी वाचला आहे ती 6 पट जास्त असणार आहे. म्हणजे जेवढे आपण ट्रान्झॅक्शन करतो त्यापेक्षा कित्येक पटीनं जास्त ट्रान्झॅक्शन्स जी आत्ताच ऑनलाईन होत आहेत ती जवळपास संपूर्णपणे त्या ह्याच्यावर जातील. प्रशांत माळी, कोणत्याही प्रकारचा आपल्याकडे सायबर विश्वातला लॉ आत्ता या सगळ्याला अडकवू शकेल, गुन्हेगारांना पकडू शकेल असं आपल्याकडे नाही आहे. आपल्याकडे मारहाण झाली, कोणाचा खून झाला तर आपल्याकडे इंडियन पिनल कोडचे कायदे आहेत, परंतु सायबर विश्वामध्ये तुम्हाला कोणीतरी रॅन्सम धरतं, तुमच्या फायली तुमच्याच कॉम्प्युटरवर गोठवून टाकतं आणि तुम्हाला सांगतं की ह्या जर सोडवायच्या असतील तर आता ऑनलाईन पेमेंट करा, $50 द्या, $60 द्या, आणि तो देण्याशिवाय तुमच्याकडे पर्याय नसतो. अनेक कंपन्यांनी परदेशामध्ये ह्याच्याकरता सेपरेट बजेट ठेवलेली आहेत असंही मला आज माझ्या युरोपातल्या अनेक मित्रांनी, CEO मित्रांनी सांगितलं. मग कायदे नसल्यामुळे, कोणत्याही प्रकारचा धाक नसल्यामुळे प्रशांत माळी हे सगळं घडतंय. पहिले तर मी हे सांगू इच्छितो की विंडोज XP बद्दल जे यांनी सांगितलं की आउटडेटेड, आपल्या 50% ATM मशीन्स जे आहेत आपल्याकडे बँकेच्या सगळे विंडोज XP वरती आहेत. नंतर अशा कित्येक मशीन्स आहेत आपल्याकडे जे आउटडेटेड विंडोज सिस्टमवरच चालतात, कारण भारत हा पायरेटेड सॉफ्टवेअर वापरणाऱ्यांचा देश आहे. आपण पैसे घेऊन जास्त सॉफ्टवेअर वापरतच नाही, त्यामुळे जेव्हा आपण पायरेटेड एवढे विंडोज वापरतो तेव्हा आपल्याकडे अपडेट्सच नसतात. त्याच्यामुळे खूप सारे, म्हणजे माझ्याकडे आता जी न्यूज माझ्याकडे आहे जे हे म्हणतात की फक्त 2 लाखपेक्षा काही पटीने, असा कुठेच रिपोर्ट नाही की फक्त 2 लाख कम्प्युटर इन्फेक्ट झालेत म्हणून. माझ्याकडे आज उदाहरण आहे की एक सर्वात मोठी IT कंपनी आहे भारतातली, तिकडे पूर्ण डिझास्टर मॅनेजमेंट चालू आहे. दिल्लीला 2 हॉस्पिटल्सचे माझ्याकडे कंप्लेंट आली. वेस्ट बेंगालची पॉवर सप्लाय जे त्यांचं जसं आपलं MSEB आहे तसं त्यांचं जे आहे त्याच्यावर अटॅक झालाय. अशी भरपूर आहे. उद्यापर्यंत ही सगळी अंडी पिल्ली सगळी बाहेर येणार आहेत आपली. तुम्ही जे म्हणताय ते पण बरोबर आहे की जो कायदा आहे आपल्याकडे तो माहिती व तंत्रज्ञान कायदा, त्याच्यामध्ये रॅन्समवेअर साठी स्पेसिफिक काही नाहीये आणि परत बिटकॉइन साठी पण आपल्याकडे काही लेजिस्लेशन्स नाहीये. तर आपल्याकडे जी बिटकॉइनचं पण मी जे ऑब्झर्व करतोय ते आतापर्यंत 43,000 बिटकॉइन्स अजूनपर्यंत त्यांना अदा केले गेलेले आहेत आणि आपण जे 3 वॅलेट्सला ऑब्झर्व करतो त्यामुळे एवढी सगळी खंडणी दिल्ली गेली आहे. आता ह्याच्यातली भारतातली किती आणि बाहेरची किती हे जरा डाऊटफुल आहे, कारण आपल्याकडे तसा काही हिशोब करण्याचा आपल्या पोलीस मेकॅनिझमकडे काही त्यांच्याकडे मेथड्सच नाही. तर अटॅक तर आपल्यावरती ऑलरेडी झालाय, फक्त आपण लेट जागृत झालोय. आपल्यावर अटॅक झाला आणि आपलं सर्टिन सकाळी जागृत आलंय. काल रात्री ऑलरेडी सर्टिन स्पॅनिश याने जसा वानाक्रय व्हायरस होता तसं त्यांनी वाना स्माईल म्हणून त्याचा तोड जाहीर टाकला करून तो अप्लाय करायला पण सांगितलं. आपल्याकडे आपण फक्त हातावर हात धरून बसणं गरजेचं नाहीये, तर आपले सर्टिन आणि आपण डिझास्टर मॅनेजमेंट लेवल जे सरकारचं, भारत सरकारचं जे तिकडे दिल्लीला बसतं त्याने ऍक्शन मध्ये येणं गरजेचं आहे. कारण आता आपल्याला माहित नाहीये की आपल्याकडे किती मोठं नुकसान झालंय. पुढे तुम्हाला सांगतो मी ते स्कडा वगैरे सिस्टम्स म्हणाला त्याच्यावर इन्फेक्शन होऊ शकतं, कारण लिनक्स बेस्ड सिस्टम मध्ये पण वाईन नावाचा इंटरफेस असतो आणि त्या वाईनवर पण काय इन्फेक्शन झालंय असं आता माझ्याकडे काही केसेस आलेले आहेत. अतुल कहाते, आता लिनक्सचा विषय काढला म्हणून हा विषय, अदरवाईज मला हा विषय काढायचा नव्हता, परंतु या एक प्रकारच्या सायबर विश्वातल्या युद्धाला लिनक्स विरुद्ध मायक्रोसॉफ्ट अशी एक किनार आहे. असं मला खरं म्हणजे वाटत नाही. मायक्रोसॉफ्टचं एकूणच डेस्कटॉप किंवा PC ऑपरेटिंग सिस्टीम वरचं वर्चस्व जे आहे ते वादातीत आहे इतकी वर्ष, पण अलीकडच्या काळामध्ये अर्थातच लिनक्सने त्याला खूप मोठ्या प्रमाणावर आव्हान दिलेलं आहे आणि जास्तीत जास्त युजर्स हे आता डेस्कटॉप लॅपटॉपकडून स्मार्टफोनकडे वळत असल्यामुळे अँड्रॉईड खास करून लोकप्रिय होतं आहे आणि आपल्याला माहिती आहे ते ओपन सोर्स आहे.
त्यामुळे मायक्रोसॉफ्टनी स्वतः विंडोज ऑपरेटिंग सिस्टम आणि त्यावरचा सगळा त्यांचा जो फोकस आहे तो बऱ्यापैकी हलवून क्लाउड कम्प्युटिंगकडे वळवलेला आहे. म्हणजे आपण गेल्या साधारण वर्षभरातली मायक्रोसॉफ्टची कामगिरी बघितली तर ती पुन्हा उत्कृष्ट अशी झालेली काही वर्षांनंतर. याचं कारण असं की मायक्रोसॉफ्टनी विंडोजकडचं लक्ष काढून हे क्लाउडकडे वळवलेलं आहे. म्हणजेच हा आता विंडोज विरुद्ध लिनक्स असा जो एक लढा किंवा युद्ध चालू होतं तर मला वाटतं त्याचा निकाल केव्हाच लागलेला आहे. कारण अँड्रॉइड हे आता मध्ये आल्यामुळे हे चित्र खरं म्हणजे लिनक्स विरुद्ध अँड्रॉइड हे अशा अर्थाने पुढे जाईल. हा या तुमच्या स्पेसिफिक प्रश्नाचं उत्तर. अतुल, का ते आणखीन एक मुद्दा असा आहे की इंटरनेटचं जे आर्किटेक्चर आहे ते इंटरनेटचं आर्किटेक्चर कनेक्टिव्हिटीसाठी खूप चांगलं आहे, परंतु सिक्रेसी ज्याला म्हणतो, गोपनीयता म्हणतो, त्याच्यासाठी त्या आर्किटेक्चरचा एका मर्यादेच्या नंतर आपल्याला काही फायदा होत नाही. काय सांगाल? याचं मूळ कारण असं आहे की इंटरनेटची जी रचना करण्यात आलेली होती तर त्यावेळेला इंटरनेट आपण आज ज्या गोष्टींसाठी वापरतो त्या गोष्टींसाठी वापरू याची कल्पनाच कोणी केलेली नव्हती. म्हणजे इंटरनेटची सुविधा ही काही संशोधक त्यांच्याकडच्या फाईल्स एखाद्या सर्व्हरवर अपलोड करतील आणि ज्यांना त्याच्यामध्ये रस आहे असे लोक ते डाउनलोड करतील. इतक्या पुरती आणि अतिशय साध्या पद्धतीने त्याची रचना करण्यात आलेली होती. पण कालांतराने जसं इंटरनेट लोकप्रिय होत गेलं तसं त्याच्यावर ईमेल आली, त्यानंतर त्याच्यावर फाईल शेअरिंग, अपलोडिंग, डाउनलोडिंग आलं, इंटरॅक्टिव्हिटी आली आणि अलीकडच्या काळामध्ये तर ऑनलाईन शॉपिंगपासून, व्हॉट्सॲपपासून, स्काईप आत्ता जे वापरलं जातं आहे या कार्यक्रमात सुद्धा, अशा प्रकारच्या इतक्या सुविधा आल्या की ज्याची कुणी कल्पनासुद्धा केलेली नव्हती. आणि त्यामुळे काय झालं की इंटरनेटची सुरक्षितता हे ॲड ऑन आपण ज्याला म्हणतो, म्हणजे आफ्टर थॉट किंवा नंतर विचार केलेली गोष्ट जी मूळ रचनेमध्ये नव्हती. आणि याचं स्पष्टीकरणसुद्धा इंटरनेटच्या रचनाकारांनी दिलेलं आहे. म्हणजे इंटरनेटचे जे रचनाकार होते तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की आम्हाला जर का माहीत असतं की इंटरनेट अशा कारणांसाठी वापरलं जाईल तर आम्ही खरं म्हणजे मुळातच त्याची रचना करत असताना या गोष्टींचा विचार केला असता. पण दुर्दैवाने तसं घडलेलं नसल्यामुळे हे पॅचवर्क आहे. तरीही ते खूप चांगलं आहे, पण अर्थातच त्याच्यामध्ये सातत्याने वेगवेगळ्या प्रकारच्या हॅकर्सना ज्या गोष्टी सापडतात त्याचा गैरफायदा घेतला जातो. पण इंटरनेट हे पूर्णपणे मुळापासून म्हणजे त्याचं सॉफ्टवेअर जर का रिराईट केलं, पहिल्यापासून दिलं तर आत्ताची जी सुरक्षिततेची त्याच्यातली प्रणाली आहे ती नक्कीच तशी असणार नाही. ती वेगळ्या पद्धतीने लिहिली जाईल, यात काही शंका नाही. अनय जोगळेकर, आपण थोडा इतिहासाकडे वळून पाहिलं तर 2007 साली रशियन हॅकर्सनी इस्टोनियाच्या सॉफ्टवेअर प्रणालीवर प्रचंड मोठा अटॅक केला आणि संपूर्ण राष्ट्र काही दिवसातच अक्षरशः गुडघ्यावर आलं तसं त्यांची पाळी आली. रशियानी तसाच हल्ला पुढे पेंटागॉन आणि व्हाईट हाऊसवर केल्याची सुद्धा तिथल्या सॉफ्टवेअर प्रणालीवर केली चर्चा होती. पहिल्यांदा शंका होती ती इस्लामिक स्टेटवर होती, परंतु ती निराधार ठरली आणि त्याच्या मागे रशिया आहे की का अशी चर्चा सायबर विश्वात त्यावेळेला चालू होती. इस्लामिक स्टेटनी नंतर काही हल्ले केले. एवढंच काय तर मनोरंजन विश्व म्हणजे बातम्यांच्या विश्वावर सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणावर सॉफ्टवेअरच्या माध्यमातून अटॅक केले गेले. अगदी फ्रान्सच्या TV कॉड मॉन्डे यांना 2015 साली आता मागच्या 2 वर्षाखाली खूप मोठ्या सायबर अटॅकला सामोरं जावं लागलं होतं. या सगळ्या गोष्टी ज्या आमच्या सामान्य माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत त्याच्यावर हल्ला होतो. याचा अर्थ हॅकर्स जे आहेत आणि त्या हॅकर्सकडून काम करून घेणारे जे दहशतवादी, एक प्रकारे सायबर दहशतवादी, हे आमच्यापेक्षा जे एथिकल लोक आहेत त्यांच्यापेक्षा जास्त स्ट्रॉंग आहेत. आत्ता याच्यात दोन्ही भाग आहेत. एक ठिकाणी सायबर टेररिस्ट आहेत, सायबर हॅकर आहेत, त्याच्यातले काही लोक पुन्हा संघटित आहेत, काही लोक आपले 16 वर्षाचे ज्याला गीक्स अतिशय हुशार मुलं आहेत ते अशा प्रकारे काहीतरी गंमत म्हणून करायचे असे लोक आहेत. दुसरीकडे हळूहळू सगळ्या महत्त्वाच्या देशांच्या लष्करांनी आणि इंटेलिजन्स एजन्सीजनी अशा प्रकारची सायबर आर्मी
उभी करायला सुरुवात केलेली आहे. आपण भरपूर उदाहरणं दिली, त्याच्यात मी आणखीन 2 उदाहरणं देईन. इराणचा न्यूक्लिअर वेपन्स प्रोग्राम जो हे होता त्याच्यातही मागे अशा प्रकारचं मेल्टडाऊन आलेलं होतं. ते एका पेन ड्राईव्हवरून आलेल्या व्हायरसद्वारे झालं होतं. तो जर हे फुटला असता तर केवढा मोठा घातपात झाला असता. दुसरी गोष्ट, सोनी एंटरटेनमेंट सारखी कंपनी ज्यांनी नॉर्थ कोरियाचा जो हुकुमशाह होता त्याच्यावर एक इंटरव्ह्यू म्हणून पिक्चर बनवला आणि हा पिक्चर बनतोय याचं सुगावं लागल्याने त्यांनी सोनी पिक्चरचे बनत असलेले चित्रपट फोडले, त्या लोकांच्या कर्मचाऱ्यांचं हेल्थ केअर रेकॉर्ड सगळे हे केले, त्या लोकांना नंतर इन्शुरन्स मिळणं कठीण झालं. म्हणजे सायबर हल्ला याच्यापासून हा फक्त सरकार, बँका आणि याच्यापुरता मर्यादित राहिला नसून कुठल्याही उद्योगाला, कुठल्याही क्षेत्राला तो बसू शकतो. 2020 पर्यंत जवळजवळ 70% वाहनं भारतातली कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारचे डिजिटल प्रणाली त्याच्यामध्ये असतील. त्याच्यावर जर हल्ला झाला तर काय रस्त्यात हल्ला हे होऊ शकतो ते लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यामुळे मला असं वाटतं जसं आपल्याला त्याच्या अनेक उपाययोजना करता येऊ शकतील. जसं पहिलीपासून शाळेत पर्यावरण शिकवलं जातं तसं सायबर सिक्युरिटी हा विषय पहिलीपासून शिकवला पाहिजे. कारण प्रत्येक जण, लहान मुलगा 3 वर्षाचा झाला नाही की मोबाईल हातात घेऊन बसतो. सायबर सिक्युरिटी म्हणजे फक्त फायनान्शियल फ्रॉड या दृष्टीने न बघता त्याच्यात न्यूरोसायन्स आहे, त्याच्यात क्राईम आहे, त्याच्यात पुन्हा बिझनेस ॲस्पेक्ट आहे, त्याच्यात टेक्नॉलॉजी ॲस्पेक्ट आहे. या सगळ्या गोष्टींनी त्याच्याकडे बघितलं पाहिजे. कायद्याची व्यवस्था अतिशय सुदृढ झाली पाहिजे आणि लॉ एन्फोर्समेंट एजन्सीज अतिशय वेगाने पण काम करता आलं पाहिजे. नाही तर वर्षानुवर्ष कायदे चालले तर या गोष्टी चालणार नाहीत. अशा या घटना घडतात तेव्हा आपल्या डोळ्यात अंजन घातलं जातं. मी त्याचा धोका कमी नाही करत आहे, मगाचं माझं स्टेटमेंट होतं त्याच्यातनं, पण त्याच्यासाठी तयार राहण्यासाठी आपल्याला एक संधी मिळालेली आहे, तिचा आपण वापर केला पाहिजे. अक्षय जोशी, खूप मोठ्या मोठ्या कंपन्या असतात, त्यांना हे पॅच विकत घेण्याकरता पैसे असतात, तेवढं तांत्रिक ज्ञान असतं, तेवढी सुरक्षा व्यवस्था त्यांच्याकडे असते. परंतु आता हा कार्यक्रम बघणारे घराघरात ज्यांच्याकडे संगणक आहेत, जे कनेक्ट केलेले आहेत, काही डॉंगलनी केलेले असतील किंवा काही वायरनी कनेक्ट केलेले असतील किंवा वायरलेस कनेक्टिव्हिटी अनेकांकडे असेल, वायफाय कनेक्टिव्हिटी असेल काही लोकांकडे, या सगळ्यांनी अशा अटॅकपासून स्वतःचा कॉम्प्युटर सुरक्षित ठेवण्याकरता काय करावं? हा जो स्पेसिफिक अटॅक होता तो फक्त विंडोज XP आणखीन त्याच्या पुढच्या एक व्हर्जनसाठी होता. सो जर तुमच्याकडे विंडोज 10 आणखीन प्रॉपरली अपडेटेड असेल तर मग तुम्हाला या अटॅकमधून काहीही प्रॉब्लेम होणार नाही ह्याची गॅरंटी आहे. आणखीन नॉर्मली सुद्धा रॅन्समवेअर म्हटलं की तो स्टार्ट होतो एका फिशिंग ईमेलनी. तुम्हाला एक ईमेल येते ज्याच्यामध्ये एक झिप फाईल वगैरे असते जी तुम्हाला उघडायला लावतात. म्हणजे पूर्वी आमच्याकडे ट्रोजन, एडवेअर वगैरे असायचे, त्याच्याऐवजी आता हे हायर व्हर्जन आलंय. एक्झॅक्टली. याच्यामध्ये आता मल्टिपल ट्रोजन वगैरे जे होते, मल्टिपल अटॅक वेक्टर्स एकत्र आणून रॅन्समवेअर बनवण्यात आलं आहे. पहिलं असतं फिशिंग. काळजी काय घ्यायची मागच्या वेळेला? एक मेल आली, त्याच्यामध्ये आधी बघायचं की बरोबर ईमेल ॲड्रेस आहे ना. कारण कधी कधी फिशिंगमध्ये काय होतं की माझं नाव अक्षय जोशी आहे @gmail.com समजा, तर मग अक्षय JOSH@gmail.com वरून कोणीतरी मला इम्पर्सनेट करून तुम्हाला एक फाईल पाठवेल. सो आधी ईमेल ॲड्रेस नीट वाचावा. नंतर मग ती जी फाईल आहे ती फर्स्ट अँटीव्हायरसमधून रन करावी. म्हणजे मे बी समजा त्या अँटीव्हायरसमध्ये त्याचे अपडेट्स आलेले असतील तर मग ते पकडले जातील, आणखीन मग ओपन करावी. हा सर्वात पहिला. आणखीन दुसरं म्हणजे तुमचा सिस्टीम पूर्ण वेळ अपडेटेड राहिली पाहिजे. कारण मायक्रोसॉफ्टला नाहीतरी मालवेअर वगैरे कोणतं आलं तर मग त्याचे सिक्युरिटी पॅचेस ते दिवसेंदिवस पाठवतच असतात. सो आपण ओरिजिनल मायक्रोसॉफ्टचं विंडोज वगैरे विकत घेतलं आणि ते अपडेट केलं तर मग आपण ह्याच्यापासून चांगल्यापर्यंत सुरक्षा ठेवू शकतो. विकास नाईक, काय सांगाल? सरकारी आस्थापनांचे जे अधिकारी हा कार्यक्रम बघत असतील किंवा पोलीस विश्वातले अधिकारी हा कार्यक्रम बघत असतील, त्यांच्यासाठी काय सांगाल? सरकारी यंत्रणा सुरक्षित ठेवण्याकरता काय करावं लागेल? अलर्ट तर ते असतातच, पण फक्त एवढंच सांगणार आहे मी की मॅक्झिमम ट्रेनिंग प्रोग्राम राबवावं. इंटरनल ट्रेनिंग प्रोग्राम हे सगळं पॅचेस करण्यासाठी, जसं ते बोलले, आता पॅचेस करण्यासाठी इंटरनेटला कनेक्ट करणं फार गरजेचं आहे. लीगल पायरेसीला नो सांगून लीगल विंडो ऑपरेटिंग सिस्टम आपण प्रमोट करायला पाहिजे. 2 विषयावरती मी जास्त मी ऐकत होतो त्यावेळी मी बोलू इच्छितो. तुम्ही एक विचारलात की लीगल बेसमध्ये आपल्याकडे काय न्यायव्यवस्थामध्ये आहे का काय प्रोव्हिजन्स. सेक्शन 43 मध्ये सबसेक्शन्समध्ये डिफाईन केलं गेलं की एक वाईडली जर तुम्ही बघितलं तर रॅन्समवेअरसाठी प्रोव्हिजनिंग आहे. आणि क्रिमिनल सेक्शन 66 मध्ये आपण ते इन्व्हेस्टिगेट करू शकतो. पण स्पेसिफिकली जसं माळी साहेबांनी सांगितलं की स्पेसिफिकली रॅन्समवेअर याकरिता असं एक्सक्लुसिव्ह काही सेक्शन नाही. त्याच्यासाठी अपडेशन करणं पण गरजेचं आहे. कारण जर त्याचं तुम्ही तीव्रता पाहिलं तर त्याच्या अनुषंगाने हे सेक्शन्स एवढे कम्पॅटेबल नाही आहेत. थर्डली
पॅच वर्किंग म्हणजे ऑपरेटिंग सिस्टमची बेसिक जे ऑपरेटिंग सिस्टम आपण घेतो त्याची माहिती असणं फार गरजेचं आहे सगळ्या लोकांना. ऑपरेटिंग सिस्टम बरेच लोक मी बघितलेलं आहे सगळीकडे, नॉट इन द गव्हर्नमेंट, नॉर्मल लाईफमध्ये पण पायरेटेड ऑपरेटिंग सिस्टम घेणार, त्याच्यावरती लिगल अँटीव्हायरस घेतात आणि फार खुश होतात की माझ्याकडे सुरक्षा व्यवस्था आहे. तर हे गोष्टी टाळायला पाहिजे की जर आपण एक 40,000चा PC घेतोय, 30,000चा PC घेतोय, एखादं कुठलं तरी हार्डवेअर कॉम्प्रोमाइज करावं, पण लिगल ऑपरेटिंग सिस्टम घ्यावं आणि ते इंटरनेटला जोडून नियमित पॅच वर्किंग करत राहावं. पॅचेस आले की नाही ते चेक करत राहावं. ते फार सोपी गोष्ट आहे, हे फार काय अवघड गोष्टी नाही आहे आणि हे पार्ट ऑफ डिसिप्लिन आहे. आणि गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आणि पोलीस ऑर्गनायझेशनमध्ये हे फॉलो करणं फारसा टीडीएस काम नाही, कारण दिस आर ऑल डिसिप्लिन ऑर्गनायझेशन. तर मला नाही वाटत हे फारसा टीडीएस काम आहे. जर नियमित रीतीने जर अपग्रेड केलात आणि ट्रेनिंग राबवलात आणि त्याचा प्रॅक्टिस करून घेतलात तर मोस्ट ऑफ द गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन कॅन बी सेफ. प्रशांत माळी, हे जे वैयक्तिक वापर करणारे, कॉम्प्युटर वापर करणारे आत्ता आहेत की जे आपल्या मुलगा कुठेतरी दुसरीकडे शिकायला असतो, परदेशात असतो किंवा दुसऱ्या गावात असतो, त्याच्याशी बोलण्याकरता, चॅट करण्याकरता म्हणून जे कॉम्प्युटरचा वापर करतायत, मोबाईलचा वापर करतायत, यांना हे सगळं पॅच बीच या गोष्टी कळत नाही येतो. मग त्यांनी आपला कॉम्प्युटर सुरक्षित कसा ठेवावा, ते काही बँकेची ट्रान्झॅक्शनही करायला शिकले आहेत की बँकेत रांगेत उभं राहायला नको म्हणून बरीचशी बिलं ते आता त्याच्यावरच देत असतात. अशा लोकांनी आपल्या स्वतःचा घामाचा कष्टाचा पैसा सुरक्षित कसा ठेवायचा प्रशांत माळी? हा जो सिस्टम असतो हा ऑटोमॅटिकली पण चालतो. पहिली तर गोष्ट आपल्याकडे जे कल्चर आहे ते की मशीन सोबत सॉफ्टवेअर फुकट येतं म्हणून, हे पहिली डोक्यातनं लोकांच्या कला गेली पाहिजे आणि फुकट देणाऱ्यांनी पण बंद केलं पाहिजे आणि आपण फुकट घेणाऱ्यांनी पण बंद केलं. कारण मशीन आणि जे सॉफ्टवेअर आहे याची किंमत दोन वेगवेगळी असते. हा जो पहिला अवेअरनेस आहे हा आपल्याकडे पसरला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे की आपण सारखेच सरकारने सुद्धा ISP लेवलला असं काहीतरी करणं गरजेचं आहे की हे जे रॅन्समवेअर जेव्हा आपल्याकडे येत आहे तेव्हा त्याची रोकथाम आपण कुठेतरी आपल्या लेवल, आपण कसं मोकाट इंटरनेट ठेवलंय आपल्याकडे, जशी आपली मोकाट डेमोक्रेसी आहे तशी एकदमच मोकाट इंटरनेट आहे आणि त्याचा हवा तेवढा गैरवापर, म्हणजे फक्त फायनान्शियल क्राईमसाठी तर नाही पण ते डार्कनेट एवढं फोफावलंय आपल्याकडे, सगळे काळे धंदे आपले इंटरनेटवर गेलेत. बिटकॉईनच्या माध्यमातून दुसरं हवाला कांड, म्हणजे हवालाचे जे ऑपरेटर होते त्यांची दुसरी पिढी सगळे बिटकॉईन आणि विविध करन्सीज मध्ये ऑपरेट करते. तर आधी मोकाट झालेला असताना आपल्याला सुरक्षा मिळणं, म्हणजे जे सामान्य कम्प्युटर यूज करतात त्यांना सुरक्षा मिळणं खूप वेळा डिफिकल्ट जातं. तर ह्यांच्या अवेअरनेससाठी, आणि आपण जसं खूप वेळा एखादं एपिडेमिक येतं तेव्हा आपण सरकार पुढे येऊन काय ना काहीतरी डिस्ट्रीब्यूट करतं, मेडिसिन डिस्ट्रीब्यूट करतं किंवा रिलीफ डिस्ट्रीब्यूट करतं. हा पण एक त्याच्या प्रकारचं सायबर एपिडेमिकच आहे. तुम्ही जेव्हा डिजिटल इंडिया म्हणता आणि सगळ्यांना डिजिटल वापरायला लावता तेव्हा मग त्याची सुरक्षितता काय ते पण तुम्ही वाटा. जर तुम्हाला अँटीव्हायरस वाटत असेल की सगळ्यांनी वापरा तर स्वस्त सबसिडाईज अँटीव्हायरस द्या, सबसिडाईज हे सगळं द्या, म्हणजे ऑटोमॅटिकली आपण फायनान्शियल इन्क्लुजन करू, डिजिटल इंडियाचा पूर्ण वापर करू याच्यामध्ये. अगदी योग्य आणि बरोबर सजेशन प्रशांत माळी तुम्ही दिलेली आहे की जसं एखादा भूकंप येतो किंवा महापूर येतो, त्या महापुरानंतर आपल्याकडे मदतीचा ओघ सुरू होतो, तसाच आत्ता हा एक प्रकारचा सायबर महापूर किंवा सायबर भूकंप आहे. त्यातून वाचण्याकरता प्रथम प्रशिक्षणाची गरज आहे. लोक पैसे टाकायला तयार आहेत, कारण ह्याच्यानंतर लोकांना नक्कीच धास्ती बसणार आहे. धास्ती बसायचं तेवढं तरी कारण नसलं तरी देखील सगळंच काही अलबेले अशा स्वरूपाचं काही आत्ता गोष्ट नाही. प्रेक्षको, खंडणीचा सायबर अवतार या विषयावरची आपल्याला खडबडून जागा करणारी ही चर्चा आपण पाहिली. सायबर गुन्हेगारी आता खंडणीपर्यंत पोहोचली आहे. पूर्वी फक्त आमचा कॉम्प्युटर हँग व्हायचा, आता ते पैसे मागायला लागलेत. आपला बहुमोल डाटा त्यांचं लक्ष झालेलं आहे. या अतिशय गंभीर विषयावरचे अनेक पैलू अनय जोगळेकर, अक्षय जोशी, प्रशांत माळी, विकास नाईक, अतुल काहते या सगळ्यांनी आपल्याला उलगडून दाखवले. बदलतं तंत्रज्ञान, त्याचा भारतात झालेला जोरदार प्रसार, कोणी कल्पनाही केली नसेल असे नवनवीन लागलेले आमच्याकडचे शोध, त्याचा सगळ्याचा आमच्या जीवनावर होणारा परिणाम, हे सगळं आज आपल्या चर्चेत आलं. आपले मोबाईल, आपले संगणक, आपलं एवढंच काय तर आपलं फ्रीज, आपली कार, हे सगळं आता एकमेकांशी जोडलं जाणार आहे. हे सगळे बदल होताना सुरक्षेसाठी काय काळजी घ्यायला हवी याचा वेध देखील आपल्या पाहुण्यांनी घेतला. सायबर हॅकर्सना तोंड देण्यासाठी आमची संरक्षण यंत्रणा कितपत सक्षम आहे याचा देखील या चर्चेमध्ये मी वेध घ्यायचा प्रयत्न केला या तज्ज्ञांच्या माध्यमातून. प्रेक्षको, सायबर विश्वाची व्याप्ती वाढते. यापुढे प्रत्येकाच्याच हातात ही सगळी डिव्हाइसेस असणार आहेत. जगाची विभागणी दोन प्रकारात होणार आहे. म्हणजे ज्यांना आपण फसवलं गेलोय आणि ते त्यांना कळलंय असं एक जग असणार आहे, आणि दुसरं
ज्यांना आपण फसवलं गेलोय याची कल्पना सुद्धा नसणार आहे, असं दुसरं जग असणार आहे. म्हणूनच फसवणूक टाळायची असेल तर सायबर साक्षर होणं गरजेचं आहे, सायबर डोळस होणं गरजेचं आहे. आणि ते अत्यंत गरजेचं आहे. नुसता एखादा मोबाईल खरेदी करून चालणार नाहीये, एखादा लॅपटॉप खरेदी करून चालणार नाहीये, एखादा पामटॉप खरेदी करून चालणार नाहीये, तर त्याकरता त्याच्या सुरक्षेचा साक्षर होणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्यातले अनेक जण, हा कार्यक्रम बघणारे अनेक जण पायरेटेड सॉफ्टवेअर वापरतात आणि त्याची फुशारकी मारतात की बघा आमच्याकडे व्यवस्थित चाललेलं आहे. सुरक्षेसाठी फायरवॉलचं महत्त्व काय आहे हे आमच्या गावी सुद्धा नसतं. उत्तम दर्जाचं प्रगत अँटीव्हायरस सॉफ्टवेअर संगणकात असणं गरजेचं आहे. हे अजून आपल्याला पटलेलं नाही, किमान या प्रकरणावरनं ते पटेल अशी अपेक्षा बाळगतो. आपले पासवर्ड देखील आपण बदलत नाही, सहज ओळखता येतील असे पासवर्ड टाकतो, ते हॅक करता येईल असे असतात. एकंदर काय, सायबर सुरक्षेबद्दल आपण सगळेच जण बेफिकीर असतो, पण आता हे सगळं आपल्याला बदलावं लागणार आहे. भविष्य वेगानं आदळतंय आमच्यावर. इट्स प्रीमॅच्युअर अरायव्हल ऑफ द फ्युचर. आपल्या संगणकाच्या हार्डवेअर सुरक्षेबद्दल आणि सुरक्षेबरोबरच त्याचा डेटा आणि सॉफ्टवेअर याची सुरक्षा देखील आपल्याला बघावी लागणार आहे. आरोग्य विम्याप्रमाणे आता संगणकाच्या माहितीचा विमा देखील आपल्याला काढावा लागणार आहे. सायबर विश्वातल्या आगामी युद्धाची काय म्हणू त्याला, हा एक प्रोमो टीजर फक्त तुम्ही पाहिलाय. पुढचा हल्ला होणार आहे एवढं नक्की आहे, त्याची तारीख फक्त ठरायची आहे. ती कोणाकडून होणार आहे हे फक्त ठरायचं आहे. फक्त ते कोणावर होणार आहे हे मात्र नक्की आहे, ते म्हणजे तुम्ही आम्ही यासाठी तयार आहोत का, हा खरा सवाल आहे. ते तयार होण्याकरता म्हणून जागृतीकरता हा कार्यक्रम केला होता. त्या जागरात सहभागी झालेल्या सर्व IT तज्ज्ञांचे विशेष आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.